रणरागिणी या देशातील महिलांसाठी लढल्या आहेत, झुंजल्या आहेत आणि आज जे महिलांना चांगले दिवस आहेत पूर्ण यांचं श्रेय या तीन यांना जातं। या चांगल्या दिवशी आमच्यासारख्या पत्रकारावरती निर्भीडपणे बातम्या करणाऱ्या पत्रकारावरती पत्रकार परिषद घेण्याची वेळ आली। एक पत्रकारितेवर एक भयानक असं मला वाटतं आजचा दिवस आहे। मात्र त्या अनुषंगाने आता मी या ठिकाणी पत्रकार परिषदेचं आयोजन केलंय। तुम्हाला सांगायचं म्हटलं तर विषय असा आहे की दिनांक 16 रोजी इंदापूर शहरातील पोलीस स्टेशनच्या बॅक साईडला पाठीमागच्या आवारामध्ये एका महिलेने स्वतःला पेटवून घेतले होते आणि ते पेटवून घेतल्यानंतर आम्ही सध्या स्थितीला गेलो, त्या महिलेची बाईट घेतली आणि त्या महिलेच्या बाईटनुसार आम्ही बातमी केली। ती बातमी केल्यानंतर इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांनी काही आकसापोटी आमच्यावर एक खोटी तक्रार केली की यांनी आमच्या पोलीस स्टेशनची बदनामी केली आणि बदनामी केली म्हणून आमच्यावर तक्रार केली आणि त्याची नोंद केली। मात्र त्यांनी सद्यस्थिती ती जाणून घेतली नाही। ती महिला पोलीस स्टेशनच्या पाठीमागच्या बाजूला जी पाण्याची टाकी, त्या पाण्याच्या टाकीजवळ त्या महिलेने स्वतःला पेटवून घेतले होते। मात्र पोलीस स्टेशनचे तानाशहा वृत्तीचे पोलीस निरीक्षक म्हणजे जे सध्या आता पोलीस निरीक्षकपदी जे आहे ते महाशय, त्यांनी महिला बाहेर जाण्याची दाखवली। महिला त्या बाबा चौकातून जो हायवे जातो रस्ता तो त्या रस्त्याला पोलीस स्टेशनच्या बाहेरच्या बाजूला दाखवली, म्हणजे खोटी त्या महिलेचं स्थळ बदललं। त्यानंतर ज्या ठिकाणी जी महिला जळाली त्या ठिकाणचा पुरावा नष्ट करण्यासाठी त्यांनी त्या ठिकाणी पाणी ओतलं, ती जागा नष्ट करण्याचा प्रयत्न केला। त्या ठिकाणी त्या महिलेच्या जळतेवेळी शरीराचे काही तुकडे, साडीचे तुकडे, काही पडलं असेल, मात्र ते पूर्ण नष्ट करण्याचं काम या इंदापूर पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षकांनी केलेलं आहे। ते करत असताना पत्रकारावरती बदनामीची खोटी तक्रार केली आहे, कारण त्यांनी आमच्यावर तक्रार करण्या अगोदर आम्हाला एखादं नोटीस काढायला पाहिजे नव्हतं की बाबा तुम्ही बातमी केली याची माहिती काय, तुमच्याकडे पुरावा काय आहे। लिगली त्यांनी आम्हाला पुरावा मागितला असता तर आम्ही त्यांना व्हिडिओ दिले असते, त्या ठिकाणच्या स्थळाचे जीपीचे फोटो आहेत आमच्याकडे, जीपीचे व्हिडिओ सगळे त्या स्पॉटचे ज्या ठिकाणी महिला जळाली। तसं न करता यांनी पत्रकारितेचा आवाज दाबण्याचं, लेखणीला शांत करण्यासाठी या महाशयांनी पूर्णपणे तक्रार दाखल केली। तक्रार दाखल ती रात्रीच्या 10च्या वेळेस केली, 10 साडे 10 वाजता। त्यानंतर सदर बाबत आम्ही डीवायएसपी असतील, ऍडिशनल एसपी असतील, एसपी साहेब असतील यांच्याकडे पण तक्रार केली। मात्र एसपी साहेबांनी या सदर घटनेकडे कोणतंही लक्ष दिलं नाही, उलट दुर्लक्ष केलं। आता मला एसपी साहेबांना सुद्धा एक पत्रकार म्हणून विचारावंसं वाटतं की साहेब तुम्ही ते महाशय इंदापूर पोलीस स्टेशनला पोलीस निरीक्षक पदी बसवले, नेमकं त्यांचं मेरिट काय आहे, ते कोणत्या मेरिटने इंदापूर पोलीस स्टेशनला बसवले? ते याच्या अगोदर लोणावळ्याला होते, लोणावळ्यामध्ये त्यांची पार्श्वभूमी काय हे सध्या तपासणं त्यांना गरजेचं आहे। कारण याच महाशयांना ज्यावेळेस लोणावळ्याला 6 महिने झाल्यानंतर त्यांना तत्कालीन पोलीस अधीक्षक देशमुख साहेब यांनी एसपी ऑफिसला जॉईन करून घेतलं होतं। त्याच्यानंतर जो पत्र आहे त्या ठिकाणी स्वतः देशमुख साहेब होते, तो पत्र यांना कोणताही स्वतंत्र पोलीस स्टेशनचा कार्यभार दिला नव्हता। मात्र या पोलीस आता सध्या जे एसपी आहेत अंकित गोयल साहेब हे आल्यानंतर ह्यांचं मेरिट लागलं। मग आता काय मेरिट असावं या बाबाचं काय माहित नाही, पण यांना लगेच इंदापूरला पोलीस निरीक्षक दिलं। मात्र ह्या पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षकाची जी भाषा आहे, भाषा पूर्ण हुकुमशाही पद्धतीने आहे। एखाद्या आंदोलकांना सध्या म्हणतो की एखाद्या कार्यक्रम कशी सभा घेताय त्यांचं बोलणं, एखादा कसं आंदोलन करतोय ते बोलणं, एखादा वयस्कर व्यक्ती मुलाची तक्रार द्यायला गेला तर मुलगा तुम्ही काढलाच कशाला, इथपर्यंत खालच्या दर्जाला हे माणूस जातं, इतक्या खालच्या दर्जाला जातं। यांच्या अनेक तक्रारी असतात सुद्धा एसपी साहेब, पोलीस डीवायएसपी असतील, ऍडिशनल एसपी असतील, या महाशयांना पाठीशी घालतात। विषय राहिला त्या महिलेचा, त्यांचे पुरावे स्थळाचे नष्ट केले, पंचनामा करताना त्यांनी स्थळ बदललं। त्याच्यानंतर ते सर्व एसपी साहेबांना माहिती होतं, मात्र त्यांनी त्याकडे जाणून बुजून दुर्लक्ष केलं। आता ती महिला झाली, विषय असा झाला की जेव्हा महिला स्पॉटला जळाली, आम्ही जिथून बातमी केली तो स्पॉटच्या बाजूला इंदापूर पोलीस स्टेशनच्या 3 एपीआय दर्जाच्या अधिकाऱ्यांची ऑफिस आहेत, अनेक ठिकाणच्या बीट अंमलदारांची ऑफिस आहेत।
त्यांच्या समोरच्या बाजूलाच ही घटना घडलेली आहे पूर्णपणे. आणि मग एवढी मोठी घटना घडत असताना त्यांचं म्हणणं आलं की पाठीमागच्या बाजूला पोलीस स्टेशनच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात, पुढच्या बाजूला बघितलं तर भले मोठे सीसीटीव्ही आहेत, पण पाठीमागं सीसीटीव्ही का नाही? म्हणजे पाठीमागच्या बाजूला काही घडलं तर ते खपून जातं, असं काय आहे का? ही सध्या बाब तपासणी फार गरजेची आहे. आम्ही त्या महिला जळाल्यानंतर माहिती काढताच उपजिल्हा रुग्णालयात गेलो. उपजिल्हा रुग्णालयात गेल्यानंतर त्या महिलेची आम्ही लगेच तात्काळ बाईट घेतली. बाईट घेतल्यानंतर त्या महिलेने स्पष्ट सांगितलं की मी इंदापूर पोलीस स्टेशनला जळाली. बघा, हे आमच्याकडे व्हिडिओ आहे तिचे. त्या महिलेचा व्हिडिओ आहे माझ्याकडे, स्वतः बाईट घेतली. आणि याच बाईटनुसार आम्ही बातमी करण्याचं काम केलं आणि पोलिसांनी ते स्पॉट आहे तो स्पॉटच डायरेक्ट पोलीस स्टेशनच्या बाहेरच्या बाजूला म्हणजे बाबा चौक ते कदम हॉस्पिटलच्या बाजूला दाखवला. त्यानंतर आम्ही ज्या स्पॉटला महिला जळली त्या स्पॉटचे GPS फोटो काढलेले, त्याचे व्हिडिओ आहे त्या स्पॉटचे. हो का, ह्या स्पॉटला आम्ही सगळं बघितलं, सगळे व्हिडिओ आहेत त्या स्पॉटचे तिथं. बाबा चौकातून आम्ही पूर्ण सगळं पाहिलं, याकडे त्याकडेपर्यंत. कुठेही महिला जळालेले स्पॉटला नाही, कुठे काही नाही, सगळं त्या ह्याच्यामध्ये या पोलीस स्टेशनच्या ज्या एपीआय दर्जा अधिकारी बसतात त्यांच्या समोरच्या टाकीपाशी हा स्पॉट आहे. त्या स्पॉटला ती महिला जळालेली, ही पूर्ण तो व्हिडिओ आहे तिथला. कुठंच नाही, ह्या कदम हॉस्पिटल पासून ते बाबा चौकापर्यंत कुठल्याही स्पॉटला महिला जळालेली नाही रस्त्यावरती, परंतु पोलीस स्टेशनने ती रस्त्यावर जळालेली दावली आहे. त्यांनी हे केले, जिथं महिला जळाली तो स्पॉट हा आहे, या स्पॉटला महिला जळाली. ह्या पाण्याच्या टाकीपाशी दिसतोय तुम्हाला सगळं जळलेलं गवत. पलीकडे एपीआय दर्जाच्या 2 अधिकाऱ्यांच्या गाड्या लागलेल्या आहेत, त्या काय अंमलदार लोकांच्या गाड्या लागलेल्या त्या पुढच्या आणि मागच्या बाजूला अधिकारी राहिल्या. ह्या स्पॉटला ती महिला जळाली पूर्णपणे, या स्पॉटला. हो का, ह्या स्पॉटला पाण्याच्या टाकीपाशी. पण त्यांनी ती स्पॉट ही केला, ते हे संपवण्याचं काम केलं आणि आमच्यावरती खोटी तक्रार दाखल करण्याचं काम केलं. त्यानंतर आम्ही सदर घटनेबाबत बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रियाताई सुळेंना इंदापूरमध्ये बोललो. ताईंनी त्याबाबत बाईट दिलेली आहे. त्यानंतर आम्ही दिल्लीमध्ये गेल्यानंतर ताईंना त्याबाबत निवेदन देऊन परत आम्ही SP ऍडिशनल SP IG साहेबांना निवेदन दिलं. आमच्याकडे हा पण स्पॉट आहे, त्याचं GPS फोटो आहेत आमच्याकडे. ज्या स्पॉटला महिला जळाली त्याचे फोटो आहेत, सगळे डिजिटल फोटो काढून ठेवलेत आम्ही, कुठल्या स्पॉटला महिला जळाली ती. म्हणजे PI न खोटी तक्रार कसं दाखल केलं, किती बनवाबनवी केली आणि त्याच्यानंतर त्या स्पॉटला त्या महिलेचा नवरा आरोपी दाखवलाय. जर महिला इंदापूर पोलीस स्टेशनला तक्रार द्यायला आली नव्हती तर त्यांना नेमकं कळलं कसं की ह्या महिलेचा नवरा आरोपी आहे. ती तक्रारच द्यायला नव्हती इंदापूर पोलीस स्टेशनला, तर ह्यांना नेमकं कळालंच कसं की त्या महिलेचा नवरा हा आरोपी आहे. म्हणजे पोलिसांनी स्वतःवरचं जे आलेलं संकट आहे ते तिच्या नवऱ्यावर टाकलं असा आमचा स्पष्ट आरोप आहे. त्या महिलेला नवऱ्याला त्यांनी बळीचा बकरा बनवलं असं आमचं वैयक्तिक मत आहे. तसं काय त्यांच्याकडे PI कडे पुरावा असेल तर त्यांनी माध्यमांना द्यावा. सदर घटना एवढी मोठी झाली, SP साहेब आला नाही, ती SP साहेबांनी काय PI बाबत बाळगली, नेमक्या याच्या पाठीमागं काय कारण आहे हे SP साहेबांनी सांगावं असा आमचा आरोप आहे. एवढं पत्रकारावरती इतका आम्ही तक्रारी दिल्या. आम्ही SP साहेब ऍडिशनल SP साहेबांसोबत पोलीस स्टेशनला गेलो होतो की साहेब आमच्यावर अशी दाखल झाली आणि काय दाखल आहे आम्हाला माहित नाही. आम्हाला 1 महिना यांनी तक्रारी अर्ज दिला नाही, उलट आम्हाला माहिती अधिकार टाकावा लागला. माहिती अधिकारातून महिन्याभरानं आम्हाला ती तक्रारी अर्ज आमचा घ्यावा लागला की आमच्या रेंजची काय नोंदवली गेली. ती आणायला गेल्यानंतर ह्याच DYSP साहेबांनी PI साहेबांना सांगितलं की तुम्ही त्यांचा माहिती अधिकारात कमी पण ती देऊन टाका लवकर. का ठेवलंय तर सही करायला 3 दिवस घालवलं. त्यांच्या मोटेकर नावाच्या पोलिसाचं रेकॉर्डिंग आहे माझ्याकडे, ती काय मी मोकळं करणार नाही किंवा त्यांच्या माझ्यासमोर बोलणं झालं. हे सही घेऊन करायला गेले मोटेकर, पण मोटेकरांना 3 दिवस सही दिली नाही माझ्यासमोर. उलट मलाच म्हणले आणि इम्तियाजला म्हणले की मला तुम्ही कधी फासावर देणार आहे, कधी माझं निलंबन होणार आहे.
तुम्ही अजून दिलीप पवार सारखा अधिकारी बघितला नाही, अजून मी त्यात लक्ष घातलं नाही. म्हणजे उघड ऍडिशनल एसपी साहेबांसमोर मला ही धमकी दिली, लगेच एसपी साहेबांना आणि डीवायएसपी साहेबांना त्या ठिकाणी स्पॉटला सांगितलं की असं आम्हाला इथं बोललं जातं या. म्हणजे एका पोलीस निरीक्षकाची किती अरेरावी असावी. पत्रकारांचा आवाज दाबताय ते दाबताय, वरनं गुन्हे दाखल, वरनं धमकी द्यायचा प्रयत्न करताय. मला वाटतं जे हुकुमशाही पद्धतीनं आता पोलीस निरीक्षक दिलीप पवार वागताय, त्या हुकुमशाही प्रवृत्तीच्या अधिकाऱ्याला पूर्णपणे एसपी साहेबांचं पाठबळ असावं, की त्यांचं म्हणणं असावं की तालुक्यातील काय जिल्ह्यातील सगळ्यात तिथं जाईल तिथं पत्रकार बसवा, पत्रकारावरती खोट्या तक्रारी करा, गुन्हे दाखल करा आणि त्यांचा आवाज दाबायचं काम करा. मात्र त्या पूर्ण जी घटना घडली आणि त्या घटनेला पाठबळ देत असताना एसपी, ऍडिशनल एसपी, डीवायएसपी आणि पीआय सगळे अधिकारी सामील आहेत. या दोघांच्या एका विचार विनिमयाने तो सगळं पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न झाला आणि पुरावा नष्ट करण्याचा म्हणून आमचं स्पष्ट मत आहे, जे आता घटना 1 महिना झालं तरीही सदर घटनेची चौकशी सीबीआय कडून केली जावी. सीबीआय कडून चौकशी करावी, सीआयडी कडून करावी, न्यायालयीन समितीकडून करावी किंवा महिला आयोगाकडून सगळी सदर घटनेची चौकशी करावी. या सगळ्या घटनेला आमचं स्पष्ट मत आहे, एसपी साहेब जबाबदार आहेत. एसपी साहेबांचा वरदास्त असल्याशिवाय पीआय हुकुमशाही वृत्तीचा महाशय हा एवढा करू शकत नाही. त्यामुळं सरकारकडे मागणं आहे आमचं की सदर सगळ्या अधिकाऱ्यावरती गुन्हे दाखल करा, पीआयचं तात्काळ निलंबन करा. उलट आता पीआयचं असं कळतं की आता त्यांना बक्षीस दिलं जाणार आहे. इंदापूर पोलीस स्टेशनवरनं थोड्या दिवसामध्ये त्यांना चांगलं पोलीस स्टेशन दिलं जाणार. म्हणजे सदर घटनेची गल्ली पत्रकावर गुन्हे दाखल केले याचं बक्षीस म्हणून पीआयला चांगलं पोलीस स्टेशन दिलं जाणार आहे. मात्र सदर असं काय होऊ नये आमचं स्पष्ट मत आहे. राज्याचे गृहमंत्री आहेत फडणवीस साहेबांना माझं म्हणणं आहे की तुम्ही एक चांगले गृहमंत्री आहात, उपमुख्यमंत्री आहात. मात्र हुकुमशाही पद्धतीने जे असं इंदापूरमध्ये चालू आहे आता हे तुम्ही थांबवलं पाहिजे आणि तात्काळ सदर पोलीस निरीक्षकावरती सेवेतून बडतर्फ झालं पाहिजे. पत्रकारावरती खोटे गुन्हे दाखल केले म्हणून पत्रकार संरक्षण अधिनियमानुसार त्यांचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. त्या महिला का मेली त्यावेळेस स्पष्ट नाही की या नवऱ्यावर खोटे, पण आमचं मत आहे की ते खोटी तक्रार केली म्हणून त्या महिलेस मृत्यूस ही केल्याबद्दल, मृत्यूस कारणीभूत ठरवल्याबद्दल किंवा मृत्यूस केल्याबद्दल त्यांच्यावर सध्या पीआयवरती गुन्हा दाखल केला जावा. त्याबाबतची आम्ही इंदापूर पोलीस स्टेशनला पण तक्रार दिलेली आहे. आमच्याकडे इंदापूर पोलीस स्टेशनला तक्रार दिली आहे, पीआयवर गुन्हा दाखल करा म्हणून तक्रार दिलेली आहे. एसपी साहेबांना दिले, ऍडिशनलला दिलेले, आयजी साहेबांना, डीजीला, मुख्यमंत्री, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादांना दिलेले आहे. आणि सगळ्यांना आमची एकच मागणी आहे की सदर पोलीस अधिकाऱ्याचं तात्काळ निलंबन करा. त्यांच्यावरती बडतर्फ करत असताना पत्रकार संरक्षण अधिनियमानुसार गुन्हा दाखल करा. त्यांच्यावरती त्यांची चौकशी करा. सीबीआय सदर घटनेची पुन्हा सीबीआय सीआयडी कडून चौकशी करा. आणि आम्ही सगळ्यांना निवेदन दिलेलं आहे आणि जर आमचं तात्काळ दखल नाही घेतली, तात्काळ निलंबन नाही झालं तर आम्ही 2 दिवसामध्ये कोर्टात जाणार आहोत आणि कोर्टामध्ये सदर प्रकरणात आम्ही दाद मागणार. न्यायव्यवस्था अजून आमची चांगली आहे आणि नक्कीच न्यायव्यवस्था आम्हाला न्याय दिल्याशिवाय राहणार नाही. तुमच्यावर पुन्हा तुम्हाला कसा केला दाखल काय सांगितलं तुम्हाला अगोदर? आम्हाला कुठलीही पूर्वसूचना न देता, आम्हाला कुठलंही नोटीस न देता किंवा आमच्याकडून तुमच्या बातमीचा काय सोर्स आहे याची माहिती न मागता आमच्यावर हा गुन्हा दाखल केलेला आहे. पूर्वकल्पना म्हणजे न्यायालय सांगतं की कुठलीही गुन्हा दाखल करणे पत्रकार काय एखाद्याशी करायचं असेल तर त्यांना सोर्स मागा. मात्र सोर्स न मागता आमच्याकडून हेतू परस्पर काय त्यांचं आमचं कुठलं भांडण आहे ते एका पूर्वजन्माला येतात पीआयचं आमचं काही ठरवून आलाय पीआय माहित नाही, त्या परस्पर त्यांनी आमच्यावर एनसी दाखल केली कोणतंही नोटीस न देता. त्याची प्रिंट आहेत आमच्याकडे आणि ते माहिती अधिकारातून आम्हाला घ्यावी लागले सगळ्या.